वर्ध्यामध्ये माझं शहर माझी जबाबदारी अभियान राबवलं जातंय आणि अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीमही राबवली जाते। नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेमधून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। सर्व पक्षांच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा या मोहिमेमध्ये सहभाग आहे आणि हातामध्ये झाडू घेऊन शहरामधील मुख्य रस्त्यावर स्वच्छता केली जाते। नागरिकांना या अभियानामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। वर्ध्यामधून चांगली बातमी। शहरामध्ये माझं शहर सुंदर शहर ही संकल्पना राबवत श्रमदान करण्यात येत आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकता वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच काँग्रेसचे काही पदाधिकारी काही सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र होत शहर स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला आहे आणि एकूणच शहराची स्वच्छता केली जात आहे। यामध्ये विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यासह शहरातील विविध मान्यवर सुद्धा हातात चक्क झाडू घेत शहर साफ करत आहे। एकूणच नवनियुक्त नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम केला जात आहे। एकूणच या उपक्रमाला वर्धेकर नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। सकाळपासूनच हे श्रमदान व शहर स्वच्छ करण्यात येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्युदय दादा मेघे आहे। दादा काय सांगाल, ही कशी काय संकल्पना आहे, एकूणच श्रमदान करत आहे? सर्वप्रथम तर आमच्या पक्षाने जो शब्द दिला होता की स्वच्छ शहर आणि सुंदर शहर, स्वच्छ शहर हे माझी जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा भाग म्हणून हा आज लोकसहभागातून सर्वप्रथम या शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो म्हणजे शिवाजी चौक ते बजाज चौकपर्यंत आजचा दिवस आहे। उद्या लालबहादूर शास्त्री चौक ते लक्ष्मीबाई चौकापर्यंतचं स्वच्छता अभियान आहे आणि परवाच्या दिवशी आमचा आर्मी नाका चौकापर्यंतचं स्वच्छता अभियान आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही सर्व वर्धेकर नागरिक वर्ध्याचं स्वच्छता आणि आरोग्य कसं चांगलं राहील ह्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहो आणि राहू। माझं शहर माझी जबाबदारी हे आमचं वाक्य होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व सामाजिक संघटना माझी यंत्रणा सोबत घेऊन आम्ही हे सर्व कार्य करणार आहोत। वर्ध्यामध्ये कचऱ्याचा खूप भयंकर प्रश्न आहे। हा प्रश्न लक्षात आणण्यासाठी मला सामाजिक संघटनेची खूप आवश्यकता आहे। अशा वेळेस आम्ही आज श्री गणेशा केला। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।